या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीने वरुड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। आपल्यासोबत सुशील भाऊ बेले आहे। सर, काय सांगू शकाल? आपण उपोषणाला बसल्या, काय विषय सर? जवळपास आमचे 18 ते 19 मुद्दे आहे। त्यामध्ये वरुड शहरातील अनेक प्रश्न आहे, MSCBचा प्रश्न आहे, जिल्हा रोड विभागाचा प्रश्न आहे, तहसील कार्यालयाचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रश्न आहे। असे अनेक प्रश्न आम्ही घेऊन कालपासून आमरण उपोषणासाठी बसलो आहोत। काल तहसीलदार साहेब आणि CO साहेब इथे उपस्थित झाले आणि त्यांनी त्या संपूर्ण प्रश्नावर थोडा तोडगा काढण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारपूस केली आणि त्याच्यावर मी संपूर्ण विषय सांगितला की हा विषय जोपर्यंत संबंधित अधिकारी ते PWDचे असो किंवा जिल्हा परिषद रोड बांधकाम असो, बांधकाम विभागाचे असो किंवा पंचायत समितीचे असो, MSCBचे असो, नगर परिषदचे जे भ्रष्टाचार झालेले कामं आहे हे असो किंवा शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ज्यांची KYC होऊन अजूनपर्यंत त्यांचे पैसे मिळाले नाही व गारपिटीचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही, असे बरेच प्रश्न आहे। दुसरी गोष्ट तिच्या वारंवार येणारे जे नागरिक आहे तहसील कार्यालयात येतात आणि त्यांना जे महसूस होत आहे की आमचे इथे कोणतेच काम होत नाही, एकाच प्रश्नासाठी जवळपास 50-50दा यावं लागते, असे बरेच प्रश्न घेऊन तहसील कार्यालयासमोर आम्ही वारंवार पत्रसुद्धा दिले, पण कुठलंच काम अजूनपर्यंत होताना दिसत नाही। म्हणून आम्ही या आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो होतो। हेच तयारी आमची आता सरळ चालू आहे। जोपर्यंत आमची भूमिका जे समोर आहे ते स्पष्टता पूर्णता होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण सतत चालू ठेवणार आहोत। आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीने गेल्या 2 दिवसापासून वरुड तहसील कार्यालयासमोर सुशील भाऊ बेले उपोषणाला बसले आहेत। नागरिकांच्या ज्वलंत मागण्या आहेत, त्या मागण्या न्याय मिळण्याकरता सुशील बेले उपोषणाला बसले आहे। प्रशासन या उपोषणात दखल घेतील काय सुद्धा पाहण्याची गरज आहे। सर, आपल्या आज उपोषणात दुसरा दिवस आहे, जर समजा प्रशासन आपल्या उपोषणात दखल नाही घेतली, आपलं काय पुढील काय वाटचाल राहील? आम्ही आज दुसरा दिवस उपोषणाचा सुरू आहे। आम्ही जे मागणी करायसाठी निघालो आहे ते म्हणजे तात्काळ या मागणीला तुम्ही निकाली काढा। सर, ह्या सर्व मागण्या तुम्ही पूर्णता केल्या नाही तर आम्ही आतापर्यंत आमरण उपोषण करत आहोत। काही प्रमाणात आम्ही पाणी पेत तरी आमरण उपोषण चालू आहे। येत्या 2 दिवसाच्या आत यांनी जर हे निकाली काढलं नाही तर आम्ही पाणीसुद्धा बंद करू आणि आमरण उपोषण शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संपवून देऊ। आपण पाहू शकता वरुड तहसील कार्यालयावर 16 सप्टेंबरपासून जनआक्रोश पक्षाचे सुशील भाऊ बेले उपोषणाला बसले आहेत। आज त्यांनी जे नागरिकांच्या ज्या प्रश्न आहेत, ज्या वरुड तालुक्यातील ज्या नागरिकांचे मूलभूत जे हक्क आहेत त्या संदर्भात ते उपोषणाला बसले आहेत। प्रशासन या उपोषणात दखल घेतील काय सुद्धा पाहण्याची गरज आहे। पाहत राहा कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सारखं चुडामा न्यूज।